So today we are going to study a type of transducer that is nothing but inductive based transducer. So in inductive based transducer, we consider the working principle of electromagnetic induction. Okay. So working principle of electromagnetic induction, what it states: when a current carrying coil is placed in a moving magnetic core, okay, then an EMF is induced across it. The same principle we are going to use here. So याच्यामध्ये काय दिसतंय, लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर मध्ये एक इंटरनली जो तुम्हाला हा जो आहे हा इंटरनल स्ट्रक्चर आहे. सो दिस वन इज युअर इंटरनल स्ट्रक्चर अँड दिस वन इज युअर द व्ह्यू. तुम्ही या मानाने तुमचा जो काही एलबीडीटी तो अशा पद्धतीने दिसतो. सो इथे हा जो आहे राऊंड शेप जो आहे तो आहे तुमचा सॉफ्ट आयर्न कोर असतो विच इज मुवेबल वन अँड इट इज लिनियर वन. सो हा लिनियरली मूव्ह होतो, हेन्स दॅट कोर इज कॉल्ड ॲज लिनियर मुवेबल कोर. Also it is a soft, made up of soft iron. So manufacturing material used for the core is soft iron. After that, the coils are wounded over it. One is your primary winding and another one is there are two small secondary windings. So linear variable differential transducer. So differential transformer, actually the full form for here is transformer. Linear variable is nothing but your moving iron which is moving in linear manner either in left direction or right direction. जर तुम्ही हा वर्टिकली प्लेस केला तर याची मुवमेंट कशी दिसेल, अपवर्ड और डाउनवर्ड. पण जी काही मुवमेंट होते ती कशी होते, लिनियर वेनेस होते. हेन्स इट इज कॉल्ड एज लिनियर व्हेरिएबल. आफ्टर दॅट differential transformer. Differential means it generates a differential voltage across the secondary of it. So secondary दोन secondary windings आहे आणि EMF जो induced होतोय, that EMF will be the difference between EMF induced across two secondary windings. Hence we can consider that this one, hence it is called as differential transformer. So याचा full form जो आहे, तर फुल फॉर्मचा मिनिंग म्हणजेच त्याचा वर्किंग प्रिन्सिपल आहे. सो हाऊ इट वर्क्स, त्याच्यामध्ये 3 स्टेजेस येतात वर्किंगमध्ये. पहिलं स्टेज जी असते, वेन युअर कोर इज ॲट दी सेंट्रल पोझिशन, मीन्स इट इज नॉट मुव्हिंग, इट इज लोकेटेड इन द सेंटर पॉइंट. सो इथे सेंटर पोझिशनला असतो. त्यावेळेस काय होणार आहे, वेन यू अप्लाय अ सप्लाय, सो हा नल पोझिशनला आहे, झिरो पोझिशनला आहे, किंवा असं म्हणू की त्याची मुवमेंटच झालेली नाहीये. So in that case, the EMF induced in S1 will be equals to S2.
ओके सॉरी. सो आपला जे पॉईंट कुठे चालू होता, सेकंडरी ट्रान्सड्युसर ईएमएफ इंड्युस्ड होतो, ठीक आहे, डिफरन्शियल ट्रान्सड्युसरला. तर त्याचे 3 पोझिशन्स असतात. एक जेव्हा तुमचा स्कोर जो आहे तो सेंटर पोझिशनला असेल, सेंटर पोझिशनला असेल त्या केसमध्ये म्हणजेच काय, दॅट कोर इज इन नॉट मुव्हिंग पोझिशन, इट इज इन स्टेबल पोझिशन अँड इट इज ॲट दी center position lies. So in that case, the EMF induced in ES1 will be equals to ES2. Hence, the difference between ES1 and ES2 will be 0. So it's a difference काय येणार आहे? In short, 0, which is the null position. Then second, when your core is moving towards left side, ठीक आहे, म्हणजे कोर काय आलाय, आउटर डायरेक्शननी मूव्ह झालेला आहे. हा झाला इनवर्ट डायरेक्शन. आपण अजून करू की इकडे आला तर तो इनवर्ट डायरेक्शन, हा झाला आउटर डायरेक्शन. और यू कॅन से the movement of core takes place in left side, or the displacement of core takes place in left side or towards the left. In that case, whatever the EMF induced across S1 will be greater than S2. So S1 च्या across जो EMF आहे तो काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे compared to S2. कारण का, जेवढे जास्तीत जास्त तुमचं काय होतंय, फ्लक्स कटिंग होते, मॅग्नेटिक फ्लक्स कट होत आहे, जो काही इथे मॅग्नेटिक फील्ड जनरेट होते आणि काय होतात, फ्लक्स कट होतात. सो जेवढे कट होणार तेवढंच तुमचं ईएमएफ इंड्यूस काय राहणार आहे, मॅक्झिमम राहणार आहे. सो जेव्हा त्याची कोरची पोझिशन इकडे होते त्यावेळेस इकडे काय होतंय, ओपन स्पेस होते किंवा एअर गॅप जनरेट होते. हेन्स द ईएमएफ इंड्यूस अक्रॉस दिस विल बी ऑलमोस्ट व्हेरी लेस कम्पेअर्ड टू S1. So S1 च्या across EMF का होतो, maximum generate होतो. Hence we can say that ES1 will be greater than ES2. So ES1 will be greater than ES2. So whatever the difference will be positive. So या केस मध्ये डिफरन्स काय येतो तुम्हाला, पॉझिटिव्ह मिळतो. Hence you can say that the input and output voltages will be in phase. इथे या कंडिशन मध्ये काय झालंय, इनपुट अँड आउटपुट आर इन फेज. कारण का, पॉझिटिव्ह डिफरन्स आलेला आहे, दॅट मीन्स you can say that the input voltage is in phase with the output voltage. Next condition, when core is moving in towards right side or in inward side, ठीक आहे. सो टुवर्ड्स राईट साइडला झाल्यानंतर नॅचरली काय होणार आहे, इट विल मूव्ह अवे फ्रॉम दी S1 पासून दूर जाणार आहे. सो या केसमध्ये S2 कडे जो काही ईएमएफ इंड्यूस्ड होणार आहे दॅट विल बी ग्रेटर. सो S2 विल बी ग्रेटर दॅन S1. Okay. The EMF induced across S2 will be greater than S1. Hence, whatever the voltage generated across S2 will be greater than S1. Hence, the total difference between ES1 minus ES2 will be negative in this case. So, या केस मध्ये काय झाला, तो negative झाला. Hence, you can say that the input voltage and the output voltages are out of phase. So this is nothing but the linear variable differential transducer, where you can observe that when you apply a pressure, आता तुम्ही इकडनं काय करताय, फोर्स अप्लाय करताय कोरला, the moment of core will takes place. Due to moment of core, there is a change of induced EMF. So this change of induced EMF is depending upon the position of core. So position कुठे आहे, ती सेंटरला आहे की लेफ्ट साइडला आहे की राइट साइडला आहे. डिपेंडिंग अपॉन दॅट यू विल गेट दी अमाउंट ऑफ EMF induced and the relation between your input and output voltage. So this is nothing but the LVDT. So this LVDT, where we can use this LVDT. So normal applications of LVDT are where we need to measure displacement or force or pressure or this physical quantity. When we wants to measure, in that case we can use linear variable differential transformer. So advantages of LVDT is what? It consumes very less power and it is highly sensitive. हायली सेन्सिटिव्ह कसा आहे की जसं जसं ही जी आपली तुमचा कोर आहे, हा कोर जसा मूव्ह होतोय तसा इथला ईएमएफ काय होते, सडनली चेंज होते. अमाउंट ऑफ इंड्युस्ड ईएमएफ चेंजेस. इट मे बी व्हेरी फ्रॉम S1 टू S2 और फ्रॉम S2 टू S1. ओके. सो हे चेंजेस तुम्हाला ऑब्झर्व करता येते. प्लस रज्ड कन्स्ट्रक्शन. सो रज्ड कन्स्ट्रक्शन मीन्स कॉम्पॅक्ट डिव्हाइस आहे, फिक्स्ड आहे इंटरनली, याच्यामध्ये तो माउंटेड असतो. सो याला जो इफेक्ट जो आहे रस्टिंगचा तो लेस असतो. ठीक आहे. देन लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स. नाव लिनियर कॅरेक्टरिस्टिक्स मीन्स सिम्पली तुम्ही जेव्हा ग्राफ ड्रॉ करताय, ठीक आहे, सो देर आर डिस्प्लेसमेंट्स. इथे आपण डिस्प्लेसमेंट घेऊ कारण कोरची जशी डिस्प्लेसमेंट होते
ज्यामुळे चेंज होतोय पॅरामीटर तो तुमचा नेहमी इनपुट असतो. सो काय आहे, जेव्हा तुम्ही कोरची मुवमेंट करताय म्हणजे कोरची डिस्प्लेसमेंट होते आयदर टुवर्ड्स राईट साइड और टुवर्ड्स लेफ्ट साइड. सो याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतंय, ॲज पर दॅट यू विल गेट दी चेंज इन व्होल्टेज. सो इथे ES1 मायनस ES2 मिळतं तुम्हाला, जो काही व्होल्टेज असेल वट एव्हर इट मे बी फायनल व्होल्टेज. सो हे व्होल्टेज मिळते विच इज नथिंग बट द डिफरन्शियल व्होल्टेज. सो इनिशियली ॲट नल पोझिशन, दिस वन इज युअर नल पोझिशन. सो या नल पोझिशनला तुम्हाला इथे काय आहे की कम्प्लिटली आपलं जे थेरोटिकली आपण चेक केलं की नल पोझिशन मीन्स कोर इज ॲट दी सेंटर. कोर सेंटरला आहे म्हणजेच काय झालेलं आहे की सिम्पली डिफरन्स बिटवीन ES1 and ES2 विल बी झिरो. सो झिरो व्होल्टेज आहे, बट प्रॅक्टिकली इट इज नॉट पॉसिबल. प्रॅक्टिकली तुम्हाला काहीतरी व्होल्टेज मिळतं. सो हे काहीतरी जे व्होल्टेज आहे, सम पोर्शन ऑफ युअर आउटपुट व्होल्टेज, इट इज अराउंड 0.2 और 0.02 इवन और 0.4. हा जो काही नॉर्मल व्होल्टेजेस तुम्हाला मिळतात त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल व्होल्टेज. सो दिस पोर्शन इज ऑफ रेसिड्युअल व्होल्टेज. So residual voltage is nothing but a voltage which is obtained when the core is at the center position or core is at the null position. Then ideally this residual voltage is zero, but practically we get some certain voltage or certain differential voltage, and that differential voltage is called as residual voltage. Okay, this residual voltage is always obtained at null position. After that, when core is moving टुवर्ड्स लेफ्ट साइड, टुवर्ड्स लेफ्ट साइड म्हणजे काय की टुवर्ड्स S1 कडे मूव्ह होतोय त्यावेळेस ES1 काय असतो, कंडिशन काय सांगितली, ES1 इज ग्रेटर दॅन ES2. सो नॅचरली हा काय येणार आहे तुमचा व्होल्टेज डिफरन्स पॉझिटिव्ह येणार आहे. पॉझिटिव्ह साइड कोणती आहे, ही आहे तुमची. सो जसं जसं तुमचा कोरची पोझिशन प्रपोर्शनली डिस्प्लेस होतोय, कोर इकडे 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 जसं जसं तुमची चेंज होते पोझिशन, जसं जसं तो टुवर्ड्स लेफ्ट साइडला जाणार आहे, बरोबर. म्हणजे इनिशियल एक मिनिट, ह्या केसमध्ये काय दिसते बघा, जसं जसं तुमचा कोर जो आहे जसं जसं लेफ्ट साइडला मूव्ह होतोय तसं तसं त्याची काय होणार आहे, पोझिशन चेंज, म्हणजे इकडनं हळूहळू हळूहळू ह्या पोझिशननी इकडे जातोय. सो मग S1 मध्ये जो काही EMF इंड्युस्ड होत होता तो काय राहणार आहे, हळूहळू इन्क्रीज होत जाणार आहे. सो हळूहळू इन्क्रीज होत जाणार आहे म्हणजेच काय, तुमचं व्होल्टेज काय होणार आहे, हळूहळू जसं जसं पोझिशन ॲज युअर कोर मूव्ह टुवर्ड्स दी S1 त्यावेळेस तुमचं व्होल्टेज काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. सो here you can observe the linear change of your voltage as per the displacement. हा एक पॉइंट मिळतो. ज्या मोमेंटला तुमचा कोर टुवर्ड्स S2 साइडला मूव्ह होतोय, ठीक आहे, ह्या साइडला मूव्ह होतोय, सो त्यावेळेस काय होत आहे, जसं जसं हा इकडच्या पोझिशनला जाणार तसं तसं तुमच्या जे काही कोरच्या अक्रॉसचं व्होल्टेज आहे, डिफरन्शियल व्होल्टेज आहे, ते काय होत जाणार आहे, लिनियरली चेंज होत जाणार आहे. ठीक आहे. सो हा निगेटिव्ह, तुम्हाला काय डिफरन्स काय येणार आहे, नॅचरली जेव्हा तो S2 कडे मूव्ह होतो त्यावेळेस S2 कडचं व्होल्टेज काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो ओव्हरऑल डिफरन्शियल व्होल्टेज काय येतं तुम्हाला, निगेटिव्ह येतं. निगेटिव्ह म्हणजे ही साइड येते, आणि जसं जसं तुम्ही डिस्प्लेसमेंट इन्क्रीज करताय when you are trying to move your core towards S2, so whatever the total difference that will be greater. कारण कंडिशन फॉर एक्झाम्पल आपण अज्युम केलं की काहीतरी 2 सेंटीमीटरची तुम्ही मुवमेंट घेतली, ठीक आहे, कोरची इकडे 2 सेंटीमीटर घेतला म्हणजे टुवर्ड्स S1 घेतला, त्यावेळेस मिळाला तुम्हाला 2 व्होल्ट. जेव्हा तुम्ही काय करताय 3 सेंटीमीटर घेताय तुम्हाला इथे मिळते 4 व्होल्ट. 4 सेंटीमीटर घेताय तुम्हाला इथे 6 व्होल्ट मिळते. 5 सेंटीमीटर घेताय इथे किती मिळालं, 8 व्होल्ट मिळाले, बरोबर. पण त्याच मोमेंटला तुमचं S2 कडचं व्होल्टेज पण काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. सो सायमल्टेनियसली याच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे ते कमी होणार आहे. सो नॅचरली टोटल डिफरन्स जो आहे तो जास्त असेल आणि दॅट विल बी मोर पॉझिटिव्ह. सो म्हणून तुम्हाला इथे काय मिळालं, जास्त पॉझिटिव्ह व्होल्टेज मिळालं. इन द सेम वे जसं जसं तुम्ही S2 कडे मूव्ह करताय, सो तुम्हाला इथे समजा 2 सेंटीमीटरची परत मुवमेंट घेतली तर तुम्हाला इथे मिळालं -2, म्हणजे रिव्हर्स डायरेक्शन आपण कन्सिडर करू की तो इनवर्डला मूव्ह होतोय. सो -2 सेंटीमीटरला तुम्हाला काहीतरी व्होल्टेज मिळालं,
ते काय झालं 2 व्होल्ट झालं, -4 परत 4 व्होल्ट झालं, -5 परत -6 व्होल्ट झालं, 8 व्होल्ट झालं. सो हा 8 आणि ES1 काय असणार आहे काहीतरी मिनिमम असेल, म्हणजे जेव्हा हा 8 असतो 8 व्होल्ट असतो तेव्हा ES1च्या अक्रॉस व्होल्टेज अराउंड 0.1 असेल. सो 0.1 मायनस 8 एवढं अजून केलं तर हा काय झाला मोर निगेटिव्ह व्होल्टेज झालं. हेन्स यू विल गेट मोर निगेटिव्ह. सो सिंपल ग्राफ you can observe that you will get a linear characteristics over here where it indicates with the displacement of core you will get a linear differential voltage or a proportional change in the voltage. ठीक आहे, हा proportional change म्हणतो आपण याला. जसं तुमचा डिस्प्लेसमेंट होते तसा आयदर पॉझिटिव्ह साईडला डिस्प्लेसमेंट किंवा निगेटिव्ह साईडला. सो जेव्हा कोर S1 कडे मूव्ह होतो त्याला आपण म्हणतो पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट, जेव्हा कोर S2 कडे मूव्ह होतो त्याला आपण म्हणतो निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट दी characteristics of your LVDT and which indicates what the characteristics is linear one. डिसएडव्हान्टेजेस काय येणार आहे याच्यामध्ये, नॉर्मल डिसएडव्हान्टेजेस काय राहतील की व्हायब्रेशन्स किंवा अदर काही मॅग्नेटिक मटेरियल प्लेस केलं नियर अबाउट तर त्यावेळेस त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय होऊ शकते चेंज होऊ शकते. सो विच इज द ड्रॉबॅक ऑफ युअर LVDT. सो कोणाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता.